चला धन्यवाद. या सुदर्शन आमचे ॲडव्होकेट गणरुत्त सदावर्ती स्कोरर या सुदर्शन या इकडे. तर चला आमच्या मान्यवरांना विनंती करतो की आपण आता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या सर्वांना. परू तर चला या राजभाई सर्व आयोजक इथे या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आता आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी करणार आहोत. तर या मॅचचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, फायनलच्या सामन्याचा हिरो, 10 धावा खऱ्या अर्थाने ज्याने वाचवल्या तो ऋतिक पाटील. ऋतिक यावा फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. ऋतिक ठरला या मॅचचा हिरो. प्रणितभाई कुठले यावं, सर्वांनी यावं आमच्या पान्नीवर या. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल ऋतिक ठरले या सामन्याचा सामनावीर. व्हेरी वेल परफॉर्मन्स ऋतिक, अभिनंदन. त्याच्यानंतर बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट. तर बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आणि कूलर देण्यासाठी इथे आम्ही आमंत्रित करतो. बेस्ट फिल्डर ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया. ऋतिक भाई कुठले, सर्व आमच्या मान्यवर या आपण या समोर या ठिकाणी सर्वांनी या. साबिर भाई आप भी आइए. सरपंच है कराला ग्राम पंचायत के, आइए साबिर भाई. तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मुकेश शेलेटकर, हिमांशु एंटरप्राइजेस वलवली संघाचा खेळाडू मुकेश यावा. बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर ठरलेत मुकेश शेलेटकर या स्पर्धेतील. 4 मॅच मध्ये 5 कॅचेस आणि 1 रनआउट. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, जीएसटी लागत नाही टाळे वाजवायला. टाळ्या टाळ्या. अभिनंदन मुकेश. तर स्पर्धेतील बेस्ट बॉलर आयशा स्पोर्ट्स बारापाडा क्रिकेट संघाचा झरीर दलवी. 4 मॅच आणि 8 विकेट्स त्याने संपादन केलेत. तो झरीर ठरला या मॅचचा उत्कृष्ट गोलंदाज आणि ट्रॉफी आणि कूलर या ठिकाणी त्याला देऊन या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मानित केलं जाईल. राहुल म्हात्रे आणि रोहित भोईर यावा, यांना विनंती करतो की आपण यावा. आणि प्रणय पाटील आमचे आईस्क्रीम ओनर मॅन्युफॅक्चर. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या ठिकाणी या झरीरसाठी जो या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट ऋषभ अँड आर्यन 11 चेंज द गेम वडवली ब संघाचा विशाल पाटील ठरले स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन. विशाल यावा. 4 मॅचेस 41 बॉल 68 धावा ठोकल्या. सिरीजच्या रेसमध्ये खऱ्या अर्थानं होता. तर सचिन चालके यांना विनंती करतो की आपण याबा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विशालला हे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात यावं. टाळे होऊन जाऊ दे मित्रांनो, जीएसटी नाही लागत. मी मागे सांगितलं आता बंद केले. वाल संघ समीर कमाव यार, टाळ्या झाल्या पाहिजेत. तर त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांकाची षष्टम 40+ वावंजे क्रिकेट संघाला आम्ही विनंती करतो. श्रीमालंगड स्पोर्ट्स 11 वावंजे या स्पर्धेतील ठरलाय 6व्या क्रमांकाचा मानकरी आणि रोख रक्कम 25,000 रुपये आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. सर्व मान्यवर यावा. आपण डीजे परू या, आपण सगळे जॉईन व्हा या ठिकाणी. बायशेट यावा आपण, अजित मंगलजी सर्व जॉईन व्हा. तर एकनाथ भाई पाटील यांचा संघ, परेश भाई पाटील यांचा संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय 40+ क्रिकेट संघ 6व्या क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन. तर जोरदार टाळ्या मित्रांनो 40+ मास्टर या खेळाडूंसाठी ज्यांनी 6व्या क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलाय. तर पंचम क्रमांक 5वा क्रमांक या स्पर्धेमध्ये हिमांशु एंटरप्राइजेस गावदेवी वलवली संघ ठरला या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी. ज्यांनी दमदार खेळ या स्पर्धेमध्ये केला तो हिमांशु एंटरप्राइजेस. अर्थातच रवींद्र भोईर साहेब उद्योजक कोलवाडी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय तो हिमांशु एंटरप्राइजेस
वलवली क्रिकेट संघ ठरला या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी. यस बाबा साहब आपका भी स्वागत करेंगे. बेहतरीन यहाँ पर योगदान. त्याच्यानंतर जय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये ठरलाय. मीत 11 मंगलमूर्ती कालुंद्रे क्रिकेट संघ या संघाला पुरस्कृत करणारे रायगड जिल्ह्यातील दिग्गज पॅकर नशीब शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. मीत 11 मंगलमूर्ती कालुंद्रे क्रिकेट संघ ठरलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी मीत 11 मंगलमूर्ती कालुंद्रे संघ ठरलाय. अभिनंदन. त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी राहुल गायकवाड द डॉन. उद्या त्यांना इंटरव्ह्यू साठी जायचं मित्रांनो. 15-20 गोडाऊन नंबर या ठिकाणी त्यांना जायचं मित्रांनो. तर त्यांना विनंती करेन साहेब यावं आपण लवकर आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यावी. तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये. जो प्रथमतः नाईटच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक ट्रॉफीचा मानकरी ठरला आणि भरपूर दूरवरचा प्रवास करून आज टेंबोडे नगरीमध्ये ज्यांनी आपला खेळ दाखवला तो साबीरभाई यांचा संघ आयशा स्पोर्ट्स 11 बारापाडा ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन टीम आयशा स्पोर्ट्स 11 बारापाडा संघ. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये मिळाली तो अर्थातच पीव्ही मुंबईकर प्रवीण मुंबईकर इनकी सेना स्मायरा स्पोर्ट्स 11 वोडाफोन वाल संघ ठरलाय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी. यावं सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं. यावं प्रदीप मुंबईकर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय टीम स्मायरा स्पोर्ट्स 11 वोडाफोन वाल. समर मुंबईकर भायशेट यावा. दमदार वजनदार भायशेट यावा. दादा चलते है तो मास दादा हिलते है तो मास. दादा के बॉडी पर मास ही मास है. आइए भायशेट. समीर भाई डांसर आपका स्वागत करेंगे. अभिनंदन टीम. वोडाफोन महाराष्ट्र स्पोर्ट्स वोडाफोन वाल संघ ठरला या स्पर्धेतील रनर अप. सध्याच्या घडीमध्ये चांगला फॉर्म मध्ये तुम्ही हा संघ पाहताय आणि पुढच्या वर्षी होणारी 32 संघांची टुर्नामेंट त्याच्यामध्ये AB चे 16 ड्रॉ केले जातील आणि CD चे 16 ड्रॉ केले जातील आणि त्या ठिकाणी तुम्हाला 32 संघ 2 बाईक त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर ही स्पर्धा पाहायला मिळेल. यस अभिनंदन टीम स्मायरा स्पोर्ट्स 11 वोडाफोन वाल. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. त्याच्यानंतर मालिकावीर धावा बनवले या स्पर्धेमध्ये जवळजवळ 30 बॉल मध्ये 61 धावा आणि गडी केले त्याने टोटल 5 आणि एकूण प्रत्येक विकेट साठी पॉइंट असतील 5 आणि तो थेट ठरलाय. ABC पोल मधून कोण असेल मित्रांनो. तर या स्पर्धेतील ABC पोल मधून बायकर मॅन ठरलाय 86 पॉइंट्स ज्याने चेंज द गेम वडवली क्रिकेट संघाचा ऋतिक पाटील मॅन ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन ऋतिक. जबरदस्त या ठिकाणी करताना बोलना शेठ पाटील आणि अथर्व एंटरप्राइजेसचे सर्व नितेश शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून ही करताना बाईक आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली आणि ऋतिक ठरला या मॅचचा या स्पर्धेचा ABC पोल मधून मालिकावीर. अभिनंदन ऋतिक. रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स. आमचे कुंभारकर साहेब आणि देशेकर साहेब या संघाचे पुरस्कर्ते त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. ऋतिक कॉंग्रॅच्युलेशन्स. आयुष्यातली कितवी बाईक आहे. 17. काय सांगशील आज एवढं मोठं अचिव्हमेंट या ठिकाणी करत तुम्ही मिळवलंय. खूप छान वाटते. टीम बॅकफुटला होती. आम्ही फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला किती दिवस ट्रॉफी येत नव्हती त्याच्यामुळे आम्ही बॅकफुटला होतो आणि लगातार 3 दिवस झाले आम्ही कंटिन्यू जिंकतोय. टीमचा कॉन्फिडन्स सुद्धा हाय होता आणि टीम जिंकली म्हणून ही सिरीज भेटली.
आणि काय सांगशील स्पर्धेमध्ये खेळायचं की 19-20 होता की शेवटच्या क्षणाला ही एंट्री झाली? आमचे एंट्री ऑलरेडी आता उद्या सकाळी डेला पण आहे आणि परत आम्ही उमाड्याला पण पाण्याला पोचलो आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेबद्दल आम्ही हे होतो का थोडा एक दिवस रेस्ट घ्यायचा, बट तुझ्या प्रवीण दादाच्या ह्याच्यामुळे आम्ही एंट्री केली. आणि साठी तर या ठिकाणी आमचे एकनाथ भाई थोडी प्रतिक्रिया देतील. आज आयोजक चांगला होता आणि आयोजकांनी आज पण आम्ही ज्यावेळी टेबल मॅच घेतो आणि आम्ही फर्स्ट प्राइज घेतोच, ही गॅरंटी होती आमची. भले 40% आम्ही असू दे, आम्ही ज्यावेळी केलं होतो त्यावेळी पण आम्ही केलं होतो, पण आज 40% केलो. धन्यवाद आयोजकांचा, धन्यवाद. क्या बात आहे. एकनाथ भाई यांना तुम्ही पाहताय. त्याच्यानंतर या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो चेंज द गेम वडवली ब संघ. त्यांच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण यावं ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. आणि सुवर्ण अक्षराने अधीर आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित या नाईट स्पर्धेमध्ये सुवर्ण अक्षराने आपलं या ठिकाणी नाव कोरलंय. आणि यंदाचे सीझन मध्ये कावा आय थिंक नाईट स्पर्धेमधील ही पहिलीच ट्रॉफी आणि तोही चॅम्पियनचा किताब. एक दुसरी ट्रॉफी या सीझनची नाईटची आणि यावेळी चॅम्पियनचा किताब ते घेत असताना चेंज द गेम वडवली बसंघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. जबरदस्त अभिनंदन मित्रांनो. चेंज द गेम वडवली बसंघ ठरलाय या स्पर्धेतील चॅम्पियन. रोख रक्कम आय थिंक 1,10,000. चला धन्यवाद. सर्व संघांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. एकूण 48 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 48 संघांमधून 6 संघ खऱ्या अर्थानं या ट्रॉफीचे दावेदार बनले. 2 खेळाडू वायकरमॅन ठरले. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. सर्वांनी अगदी योग्यरित्या कुठल्याही स्पर्धेला गालबोट न लावता ही स्पर्धा यशस्वी खऱ्या अर्थानं आपल्या मुले संपन्न झाली. आणि सर्व संघांचं मनापासून धन्यवाद. समालोचक, पंच, लाईव्ह, मंडप डेकोरेटर सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद देतो. आमचे या ठिकाणी आयोजक राज भोईर पहा, या सर्वांचा आम्ही मनापासून आभार.